T20 वर्ल्ड कपच्या महाअंतिम लढतीत टीम इंडिया समोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान. तुल्यबळ संघांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई. टीम इंडियाचं दुसऱ्या विजेतेपदाचं स्वप्न पूर्ण होणार का, याकडे क्रिकेट प्रेमींचं लक्ष. माऊलींच्या पालखीचं आज पंढरपूरकडे प्रस्थान. आळंदीमध्ये पालखी सोहळ्याची जय्यत तयारी. तुकोबांची पालखी देहूकरांचा निरोप घेऊन आकुर्डीकडे मार्गस्थ होणार. एसटी कर्मचारी संघटना पुन्हा आंदोलनाच्या तयारीत. 9 आणि 10 जुलै रोजी आझाद मैदानात धरणे आंदोलन करणार. नेट परीक्षेत नव्या विषयाची भर. डिसेंबरमध्ये होणाऱ्या परीक्षेत आपत्ती व्यवस्थापन विषयाचा समावेश करण्याचा निर्णय. दमदार पावसामुळे मुंबई ठाणेकरांना मोठा दिलासा. तर 2 दिवस मुंबईसह ठाणे पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा. लाडकी बहीण योजनेवरून ठाकरे शिंदेंमध्ये जुंपली. मुलगा मुलगी असं भेदभाव करू नका, शिंदेंच्या टीकेवर उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर. शिखर बँक प्रकरणात अजित पवारांच्या अडचणीत वाढ. शिखर बँक घोटाळा प्रकरणात क्लीन चिटला ईडी. ईडब्ल्यूओचा विरोध. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शासन निर्णय जाहीर. 21 ते 60 वयोगटातील महिलांना मिळणार योजनेचा लाभ. पहिल्याच पावसात दिल्लीची दैना. दिल्लीच्या विकासाची पावसानं केली पोलखोल. 1936 नंतर जून महिन्यात पहिल्यांदाच मोठा पाऊस. पहिल्याच पावसात राजधानी दिल्ली पाण्यात. विमानतळाचं छत कोसळून 1 ठार. तर रामाच्या अयोध्येतही पावसामुळे मोठ्या प्रमाणात पडझड. अरविंद केजरीवालांना आज विशेष सीबीआय कोर्टात हजर करणार. केजरीवालांच्या अडचणीत आणखीन वाढ होणार की दिलासा मिळणार, याकडे सर्वांचंच लक्ष. L3 बार मधील ड्रग्ज पार्टी प्रकरणी आणखी 3घांना अटक. तिघांनीही पार्टीसाठी ड्रग्ज पुरवल्याचा आरोप. ड्रग्ज पार्टी प्रकरणी आतापर्यंत 13 जणांना अटक. बालकांच्या पोषणासाठी अमृत आहार योजना राबवणार. जनतेचं राहणीमान उंचवण्यासाठी सरकार कटिबद्ध. गिरणी कामगारांना 12,954 सदनिका. उर्वरित गिरणी कामगारांना लवकरच घरं. अजित पवारांची ग्वाही. गाव तिथं गोदाम योजना राबवणार. पहिल्या टप्प्यात 100 गोदामांची निर्मिती. अर्थमंत्री अजित पवारांची घोषणा. उल्वे नवी मुंबई युनिटी मॉलची उभारणी. मॉलमध्ये महिला बचत गटांच्या मालाची होणार विक्री. अहिल्यादेवी होळकर स्टार्टअप योजना सुरू. लघुउद्योग महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी योजना. राज्याच्या अर्थसंकल्पात घोषणा. विदर्भ मराठवाड्यातील 14 जिल्ह्यात थेट आर्थिक मदत. आता शेतमालाच्या पंचनाम्यासाठी राज्यभर ई पंचनामा पद्धत. अजित पवार यांची घोषणा. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृताच्या नातेवाईकांना 20 लाख. गंभीर जखमी झाल्यास 5 लाखांची मदत मिळणार. अजित पवारांची घोषणा. मध्यरात्री 12 नंतर पेट्रोल आणि डिझेलचे भाव 65 पैशांनी कमी. ठाणे नवी मुंबई आणि मुंबईसाठी हे दर कमी. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा. भिवंडीत पावसाची दमदार हजेरी. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.